श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपल्या हातून काही चूक झाल्यास ज्यांना त्रास होईल त्यांच्याजवळ दिलगिरी व्यक्त करणं हा मनाचा मोठेपणा आहे. आपण लोकांशी बोलत असताना अचानक एखादा शब्द आपल्या मुखातून बोलून गेलेला असतो आणि त्या बोलून गेल्यानंतर बघा त्यांच्या मनाला जी दुखापत झालेली आहे, त्यांना ज्या वेदना झालेल्या आहेत, त्यांना बघा प्रत्यक्षपणे आपण जे शब्द वापरलेले आहेत, आपल्याला कळलंय की आपल्याकडून चूक झालेली आहे, परंतु दुसऱ्यांना त्रास होईल असं होता कामा नये. त्यांच्याजवळ का दिलगिरी व्यक्त करावी हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. आता मनाचा मोठेपणा आपण दाखवत नाही, परंतु मी मोठा आहे या गर्वाने आपण उभा राहत असतो. आपल्या हातून केव्हा ना केव्हा तरी चूक घडत असते. अशी कोणतीही व्यक्ती या बघा प्रत्यक्ष भूतलावर नाहीये की त्याच्या हातून चूक घडलेली नाहीये. असं होऊच शकत नाही. प्रत्येकाच्या हातातून चूक घडलेलीच आहे. ज्याप्रमाणे ती चूक घडली की आपल्यामुळे ज्यांना त्रास होईल. आता आपल्यामुळे त्रास का झाला? बघा, दिवाळीचा सण आहे. आता या दिवाळीच्या सणामध्ये आपल्या आजूबाजूला कोणी आजारी व्यक्ती असते, आपल्याला माहित आहे, परंतु आपण काय करणार? त्यांच्या घराच्या किंवा खिडकीच्या बाजूला मोठमोठे फटाके घेऊन फोडणार. त्यांना त्रास होईल अशा आवाजात आपण ते फटाके फोडत असतो. परंतु जर आपल्याला खरंच माहीत नसेल, परंतु त्यांना झालेल्या ज्या वेदना आहेत, दुःख आहेत, त्यांच्याजवळ जाऊन बघा प्रत्यक्षपणे दिलगिरी व्यक्त करणं की बाबा माझ्याकडून चूक झाली, मला इथे फटाके फोडायला नको हवे होते, असं जेव्हा आपण म्हणू त्यावेळी बघा प्रत्यक्षात आपल्या मनाचा मोठेपणा आपल्यात दिसून येईल. कारण हे दाखवत असते की तुम्हाला त्यांच्या भावनांची कदर आहे आणि तुम्ही स्वतःच्या चुका स्वीकारण्यास तयार आहात. या कलियुगामध्ये स्वतःच्या चुका स्वीकारण्यास कोणीही तयार होत नाही. आपणच स्वतःहून पाहायचं की आपल्या हातून जर एखादी चूक झाली तर ती आपण मान्य करतो का? मग हेच तुमच्या प्रामाणिकपणा आणि इतरांबद्दल आदर दर्शवत असते. आपल्या हातून काही चूक जर झाली, आपल्याकडून काहीतरी चुकीचं घडलं, तर ज्या व्यक्तीला आपल्या चुकीमुळे मनस्ताप झालेला आहे ना किंवा त्रास झालेला आहे, त्याच्या जवळ जाऊन माफी मागितली पाहिजे. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे दिलगिरी व्यक्त करणं, माफी मागणं, अशा गोष्टी फक्त आपण ऐकत असतो, परंतु प्रत्यक्षात त्या गोष्टी उतरवणं खूप कठीण आहे. त्यामुळे आपल्या मनाचा मोठेपणा केव्हा होईल? तुमचे हे मोठेपण आणि उदात्त विचार, आपले मोठेपण कशामध्ये आहेत आणि विचार, ज्याप्रमाणे जेव्हा तुम्ही तुमच्या चुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीला त्रास देताना तेव्हा त्यांची माफी मागणं हे मोठं मनाचं काम आहे. दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही त्रास का देता? आणि त्रास दिल्यानंतर पुन्हा बघा ज्याप्रमाणे आपण विचार करतो तेव्हा त्यांची माफी मागणं एक मोठं मनाचं काम आहे. असं केल्याने समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करता चूक स्वीकारण्याची तुमची तयारी आपण ठेवली पाहिजे.
मनाचा मोठेपणा हेच आहे की तुम्ही स्वतःची चूक मान्य करून समोरच्या व्यक्तीची बघा प्रत्यक्षात माफी मागत आहात. आता माफी मागितली म्हणजे त्यामध्ये कमीपणा नाही आहे. खरंच माफी मागितली तर त्यामध्ये नातेसंबंध सुधारतात आणि नातेसंबंध मित्रपरिवार वाढत असतात. हे आपल्याला अधिक प्रामाणिक आणि जबाबदार व्यक्ती बनवत असते. एक गाव होतं. त्या गावामध्ये एक राजा होता. तो खूप बलवान पण गर्विष्ठ होता. एके दिवशी तो जंगलात फिरत असताना त्याला एका साध्या शेतकऱ्याचं घर दिसलं. त्याला वाटलं की आपण या शेतकऱ्याच्या घरी जेवणाची मागणी करूया. शेतकऱ्याने राजाचे स्वागत केले आणि ज्याप्रमाणे त्याला जेवण सुद्धा देण्यात आले. जेवणानंतर राजा म्हणाला, मी एक राजा आहे आणि त्यामुळे मला हे तुमचं जेवण आवडलेलं नाही. त्या शेतकऱ्याने राजाची माफी मागितली, परंतु जेवण झाल्यानंतर जेवण आवडलं नाही असं सांगितल्यानंतर राजाने त्याला शिक्षा सुद्धा दिली. शेतकरी घाबरून म्हणाला, अहो महाराज, मी प्रामाणिकपणे जेवण बनवलेले आहे, पण तुम्हाला ते आवडलेलं नाही, तर मी काय ते करू? तेव्हा राजाने विचार केला. बघा, राजा होता, विचार करणारा राजा होता की आपण आपल्या चुकीचं बोलतोय आणि ज्याप्रमाणे त्याने शेतकऱ्याची माफी सुद्धा मागितली. जेव्हा आपण आपल्या चुकीची कबुली देतो ना आणि माफी मागत असतो, तेव्हा आपण मोठ्या मनाचा आणि नम्र बनत असतो. आपण जर विचार केला असता की जर आपल्याला कोणी असं विचारलं असतं की बाबा मला जेवण आवडलं नाही, तर आपण त्याच बघा मिनिटावर त्याच वेळेनुसार आपण लोकांना सांगितलं असतं की तुम्ही आजपासून आमच्या घरी येऊच नका. कारण का आपल्याला असं बोललेलं आहे. परंतु ज्याप्रमाणे जेव्हा आपण आपल्या चुकीची कबुली देतो ना आणि ज्यांना त्यामुळे त्रास झालेला आहे, समजून घेणं गरजेचं आहे. कारण समोरच्या व्यक्तीचा आदर कसा होईल, मान कसा राखायचा आणि आपल्यामध्ये असणारी नम्रता, प्रामाणिकपणा, परिपक्वता या गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या हातून जर चूक होते, ज्यांना त्रास होतोय, तर नक्की थांबा. कारण त्यांना पुढे जाऊन शेवटी आपल्याला त्रास होणार आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, समोरच्या व्यक्तीचा असा आदर करायचा की ज्या प्रकारे आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, जिथे आपल्याला जाणं आहे. परंतु ज्या ज्या वेळेला आपल्या हातून चुका झालेल्या आहेत, त्या चुका मान्य करणं हे मोठेपणाचं लक्षण आहे, दुर्बलतेचं नाही आहे. म्हणून आपल्यामध्ये प्रामाणिकपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जबाबदारी जी आपल्याला सोपवलेली आहे, ती जबाबदारी आपण स्वतःहून बघा प्रत्यक्षात राहणं गरजेचं आहे. जसं राजाला ते जेवण आवडलं नाही, परंतु शेतकरी राजा काय म्हणाला की का बरं तुम्हाला आवडले नाही? राजाने काय विचार केला असेल की आपण आपल्या चुकीचं बोलतोय
त्यामुळे त्याने त्या शेतकऱ्याची बघा प्रत्यक्षात माफीसुद्धा मागितली ना. मग जेव्हा आपण आपल्या चुकीची कबुली देतो किंवा माफी मागतो त्यावेळी योग्य आणि बघा प्रत्यक्षपणे मनाने नम्र कशी होऊ हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या हातून चूक झाल्यास ज्यांना त्रास होईल त्यांची माफी मागणं हा मनाचा मोठेपणा आहे. जय जय रघुवीर समर्थ.